जय महाराष्ट्र मित्रांनो, SP गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये मी सचिन पारवे तुमचे हार्दिक स्वागत करतो. तर सुस्वागतम. आज कसं आहे, आज 26 जानेवारी होती. तर 26 जानेवारी निमित्त आमच्या गावामध्ये जे काही आहे त्याविषयी मी आज ब्लॉग बनवलो आहे. आणि ब्लॉगमध्ये सर्वप्रथम मी काय केलो, शाळेमध्ये गेलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवंगरा या ठिकाणी सुंदर असं गव्हाच्या ह्याने भारताचा नकाशा काढला होता. गहू साईडने वाफवले होते आणि त्यामुळे भारताचा एकदम सुंदर नकाशा काढला होता. नंतर इथं झेंडावंदन वगैरे झालं होतं. आणि त्यानंतर आमच्या गावातले जे आहेत शाळेची लेकरं लहान, एक 1ली ते 4थी परिस्थितीची शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवंगरा. तर माझं शिक्षण ह्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवंगरा या ठिकाणी 4 वर्षापर्यंत 4थी पस्तूर झाला आहे. आणि ह्या शाळेमध्ये मी आज झेंडावंदनसाठी गेलो होतो. तर आता सध्याला म्हणजे जवळपास बऱ्यापैकी शाळामध्ये काय झालं आहे, सध्या लेकरांची किंवा पटसंख्या वगैरे कमी होत चालली. कारण सर्वांनाच वाटत आहे की इंग्लिश मिडियमच्या किंवा इंग्लिश मिडियमला आपला मुलगा घालावं किंवा इंग्लिश मिडियममध्ये टाकून लेकरांना इंग्लिश शिकवले पाहिजे. मग काय झालं, पुढं आमची संस्था संत तुकाराम महाविद्यालय देवंगरा या ठिकाणी यांची पण रॅली वरून आली खाली. म्हणजे ह्या शाळेपेक्षा एक अर्धा किलोमीटर संस्था आमची वरती आहे. तर संस्थेची पण रॅली आली. संस्थेची रॅली संत तुकाराम विद्यालय देवंगरा. तर त्या ठिकाणी पण मी एक 5वी ते 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं त्या पण शाळेमध्ये. तर उत्तम असे शिक्षक आहेत, शिकवणं पण त्यांचं चांगलं छान आहे. जवळपास आमची शाळा गावातली नॅशनल लेवलला खो खो स्पर्धेमध्ये अनेकदा नॅशनल झाली आहे. आता सध्याला ह्या वर्षी 2025मध्ये 25-26मध्ये एक मोहिनी मिलिंद पारवे म्हणून मुलगी आहे. ती या मुलीनं जवळपास महाराष्ट्र राज्याकडून दुसऱ्या राज्यात खेळायला गेली होती नॅशनल लेवल खो खो स्पर्धा. आणि त्या ठिकाणी पण त्यांची टीम विजयी झाली आहे. तर अशी सन्मानात भेटलेली आमची संत तुकाराम विद्यालय देवंगरा ही शाळा आहे. आणि ह्या सर्व खो खो स्पर्धेचं आणि खो खोच्या नावाने ओळखली जाणारी शाळा संत तुकाराम विद्यालय देवंगरा. आणि ह्याचं सर्व श्रेय आमचे गुरुजी निकम सर, गणेश निकम सर यांना जातं. झेंडा गाणं मागवली, त्यांचं काही भक्तिगीत वगैरे आहे ते शाळांमध्ये केलं होतं, शिकवलं होतं. त्याप्रमाणे झालं जिल्हा प्रकल्प आमच्या गावामध्ये 26 जानेवारी असेल किंवा 4 झेंडे देवंगरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवंगरा, नंतर सोसायटी, नंतर ग्रामपंचायत. तर आता सोसायटी या ठिकाणी आलो आहोत. बघा चालू गाणी, त्यानंतर स्थगित वगैरे होतं, असं चालू होतं. तर एकदम कसं राहतं गावातील, तुमच्या गावामध्ये असं काही होतं का? तुमची इकडली परंपरा कशी आहे? किंवा आता कोकण असेल, सोलापूर, सांगली, सातारा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रात. तर कोणत्या ठिकाणी कसे आहे प्रथा ते मला सांगावं. त्यासाठी एकदा कमेंट होऊन जाऊ द्या. बघा राष्ट्रगीत चालू आहे. शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे
भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम महात्मा गांधी की जय महात्मा गांधी की जय ग्रामपंचायत वर प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकवण्यात आला. नंतर प्रतिमेचे वगैरे पूजन वगैरे केले होते. नंतर परत गाणे आणि याला सुरुवात झाली. भक्तिमय जिथं असे उद्गार लेकरांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या सुरातून चालू होते. ते खूप छान वाटत होतं. तर त्याच्यानिमित्त कसे कार्यक्रम होतात. झेंडावंदन झाल्यानंतर सर्व विद्यार्थी गावामध्ये त्यांची रॅली निघते. सर्व गावाला फिरून येतात. गावामध्ये फिरायला गेल्यानंतर काय होतं, हर एक घरासमोर पाटा आणि फुलं वगैरे घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंड्याची पूजा वगैरे केली जाते. हे आमच्या गावातील एक प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असा होत असतो. नंतर गावामध्ये आता पर्वतफेरीसाठी लहान लेकरे चालले आहेत. ते गेल्यानंतर ते जातात, पर्वतफेरी होते. पुन्हा परत पंचायतपशी म्हणजे ग्रामपंचायतच्या समोर सर्व लेकरे येतात. ते आल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतो आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम थोड्या वेळात दाखवतो. लहान लहान लेकरांची चांगली अशी गॅदरिंग होत असते. गॅदरिंगमध्ये लोक जास्त प्रमाणात जमलेले होते आणि विशेष म्हणजे आपणाला ते गाणी आणि ते जे सॉन्ग आहेत ते आपणाला दाखवता येत नव्हतं किंवा गाणे समोर जे एक्झॅक्ट आपण तिथे तयार केलो आहे किंवा जे शूट केलं आहे ते दाखवता येत नाही मित्रांनो. कारण कसं आहे, कॉपीराईटचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चॅनलवरती कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे जे काही आहे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे थोडक्यात आणि सर्व गाणी दाखवणं अशक्य आहे. त्यासाठी जे काही चालू आहे ते पाहत राहा. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील सर्व लहान थोर मंडळी कार्यक्रमाला जमते आणि अशी गर्दी पडते. तर गर्दी पडल्यानंतर सर्वांना कार्यक्रम हा पाहावासा वाटतो आणि कार्यक्रम पाहतात लोक. कारण कामसुद्धा त्या दिवशी जवळपास बंद असतो थोडा वेळ, 12-1 वाजेपर्यंत. मित्रांनो, गाणं गेस करा. गाणं कोणतं आहे? मला काय वाटतं आता जे हे आहे किंवा डान्समध्ये जे काही करणं चालू आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं गाणं कोणतं असेल?
मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात पण चांगली होती आणि शेवट पण चांगला झाला. आणि इथं थकलेले वगैरे कोण नव्हते, कारण त्यांना बिस्किटं वगैरे देण्यात आलं होतं. तर कसं आहे, तुम्हाला आठवले असेल शाळामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधली की आपल्या वेळेस पार्ले-जी असायचा. बरं आता गुड डे चालू झाला राव. आमच्या वेळेस पार्ले-जीच होता. आणि कसं आहे मित्रांनो, व्हिडिओ फक्त जास्त लांबवत नाही, कारण कसं आहे कॉपीराईटचा जास्त विषय आहे, त्यामुळे मला गाणे वगैरे दाखवता येत नाहीत. मी जे काय आहे प्रॅक्टिकली मग थोडक्या प्रमाणात आमच्या गावातला प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम कसा झाला हे थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर समजून घ्या, आमच्या गावामध्ये अशी रूढी परंपरा आणि एक सर्वसाधारण गावातील प्रजासत्ताक दिनानिमित्त कसा कार्यक्रम शोभून आणि उठावून दिसतो आणि लोक कसं बघण्यास येतात हे पण गावामध्ये राहतं. सहसा शहरामध्ये कुणाला टाईम नाही, वेळ नाही. आणि गावामध्ये कसं आहे, टाईम, वेळ आहे. आणि विशेष म्हणजे आपलं लेकरू असेल किंवा त्यांचं लेकरू शाळेत नसेल तर शेजाऱ्याचं लेकरू काय डान्स करते हे बघण्यासाठी लोक उत्साही आणि आवडीने येतात. तर हे ग्रामीण भागातली एक संस्कृती अजून पण छान आहे, खूप छान आहे. तर मित्रांनो, आमच्या गावातील कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून.